तर वळूया पुढील बातमीकडे। बातमी पुण्यातून बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडलेली आहे। या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालाय। हा अपघात पुणे बंगळुरू महामार्गापासून काही अंतरावर झालाय। या ठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे। इथल्या हेलिपॅडवरून आज सकाळी या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं, मात्र हा भाग डोंगराळ असल्यामुळे इथं धुकं होतं, त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरनं लगेच पेट घेतला आणि त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला। बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काउंटी आणि HEMRL संस्था यामध्ये जो निर्मनुष्य परिसर आहे त्या ठिकाणच्या दरीमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेण्यासाठी जात होतं, अशी ही माहिती समोर आली आहे। साधारण सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान हा अपघाताचा प्रकार घडलेला आहे। हेलिकॉप्टर इथनं टेकअप केलं आणि काही सेकंदातच या ठिकाणी अर्धा किलोमीटरवरती ते कोसळलं गेलं। त्या कोसळल्यामुळे त्यामध्ये 2 कॅप्टन, एक इंजिनियर हे मृत्युमुखी पडले। हे हेलिकॉप्टर साधारण NCPचे अध्यक्ष महाराष्ट्राचे प्रदेशचे सुनील तटकरे साहेब यांना घेण्यासाठी झू या ठिकाणी चाललं होतं, अशी आम्हाला काही माहिती मिळते। तर नेमकं काय घडलं, कसा हा अपघात झाला, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्यातील बावधनमधील जंगल परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळलं। दुर्घटनेत 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू झाला आहे। दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधूनच सुनील तटकरे मुंबई सुतारवाडी असा प्रवास करणार होते। हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर असल्याची माहिती समोर आली आहे। धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे। तर हेलिकॉप्टरनं बावधनमधील ऑक्सफर्ड गोल्फ क्लबमधून उड्डाण घेतलं होतं। बावधनमधून मुंबईच्या दिशेनं हेलिकॉप्टर निघालं होतं। हेलिकॉप्टरनं केवळ 1.5 किलोमीटरचं अंतर पार केलं। उड्डाण केल्यानंतर 3 मिनिटातच हे हेलिकॉप्टर कोसळलं। काल परळी वैजनाथ इथून बावधनमध्ये हे हेलिकॉप्टर आलं होतं।